नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 20 प्रश्न जे जीकेचे पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहेत तुम्हाला। तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण पहिला प्रश्न आहे आपला 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? ए नाशिक, बी औरंगाबाद, सी पुणे, डी सोलापूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी पुणे। 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे। चला तर पाहूया पुढचा प्रश्न। अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? ए काबूल, बी दिलाराम, सी गादर, डी कंदाहार। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए काबूल। अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? तर काबूल। प्रश्न आहे ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला? ए जोधपूर, बी उदयपूर, सी मकराना, डी जबलपूर। तर विद्यार्थी मित्रांनो ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरवर मकराना येथून आणला गेला। सी याचे योग्य उत्तर होईल। ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरवर कुठून आणला गेला? तर मकराना येथून आणला गेला। पुढील प्रश्न आहे भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा झाली होती? ए 1950 ते 1955, बी 1951 ते 1956, सी 1946 ते 1948, डी 1961 ते 1966। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 1951 ते 1956। भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा झाली होती? तर 1951 ते 1956। लक्षात ठेवा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। भारतीय राज्यघटना रिकामी जागा रोजी स्वीकारण्यात आली? ए 26 नोव्हेंबर 1949, बी 26 जानेवारी 1949, सी 26 जानेवारी 1946, डी 10 नोव्हेंबर 1950। विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 26 नोव्हेंबर 1949। भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली। पुढील प्रश्न आहे 7व्या वेतन आयोगामध्ये महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्याला किती टक्के पगार वाढ देण्यात येणार आहे? ए 25%, बी 23%, सी 26%, डी 27%। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 23%। तर 7व्या वेतन आयोगामध्ये महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्याला किती टक्के पगार वाढ देण्यात येणार आहे? तर 23% पगार वाढ देण्यात येणार आहे। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बायोगॅस मध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात असतो? ए मिथेन, बी हायड्रोजन, सी कार्बन डायऑक्साइड, डी हायड्रोजन सल्फाइड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए मिथेन। बायोगॅस मधले कुठला वायू विपुल प्रमाणात असतो? तर मिथेन हा वायू असतो विपुल प्रमाणात। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? ए पंतप्रधानांच्या सल्ल्याने, बी भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने, सी लोकसभेच्या शिफारशीने, डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती लोकसभा बरखास्त कधी करू शकतात? तर ए पंतप्रधानाच्या सल्ल्याने करू शकतात। ए याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त कधी करू शकतात? तर ए पंतप्रधानाच्या सल्ल्याने करू शकतात। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी चित्तरंजन दास, डी न्यायमूर्ती रानडे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी चित्तरंजन दास। स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? तर चित्तरंजन दास याचं योग्य आन्सर राहील। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे स्थिर हवेत तरंगाचे प्रसारण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? ए आयाम, बी दोलनकाळ, सी वारंवारता, डी चाल। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आयाम। स्थिर हवेत तरंगाचे प्रसारण होत असताना आयाम ही राशी कमी होत जाते। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी मध्य प्रदेश, डी तामिळनाडू। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी कर्नाटक। राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? तर कर्नाटक या राज्याने तयार केला। लक्षात ठेवा कर्नाटक या राज्याने तयार केला। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ए 1966, बी 1962, सी 1975, डी 1972। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 1962 वर्षी करण्यात आली। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1962 वर्षी करण्यात आली। पुढील प्रश्न आहे इसवी सन 1930 च्या
मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? ए प्रेमाकंठ, बी कृष्णा घुटकर, सी अवंतिकाबाई गोखले, डी अरुणा असफ अली। तर याचा योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सी अवंतिकाबाई गोखले। 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर अवंतिकाबाई गोखले यांनी केले। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? ए मुंबई, बी पुणे, सी कोल्हापूर, डी नागपूर। तर उत्तर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगायचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी पुणे। खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे? तर बी पुणे। पुणे हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते। पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? ए कलम 21C, बी कलम 51A, सी कलम 21A, डी कलम 25C। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी कलम 21A। पुढील प्रश्न आहे, पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जात नाही? ए कादंबरी लेखन, बी उद्योग क्षेत्रासाठी, सी वृत्तपत्र, डी बातमीदार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी उद्योग क्षेत्रासाठी पुलित्झर हा पुरस्कार दिला जात नाही। तर उद्योग क्षेत्रासाठी दिला जात नाही। पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? ए 5%, बी 7%, सी 9%, डी 13%। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी 9%। मानवी शरीरात रक्ताचे एकूण प्रमाण किती टक्के असते? तर 9% एवढे असते। लक्षात ठेवा 9% एवढे असते। पुढील प्रश्न आहे, विजेच्या दिव्यातील आरेत म्हणजेच फिलामेंट मध्ये कोणता धातू असतो? ए लोखंड, बी तांबे, सी टंगस्टन, डी क्रोमियम। सी याचे योग्य उत्तर आहे टंगस्टन हा धातू असतो। कोणता धातू असतो? टंगस्टन हा धातू असतो। विजेच्या दिव्यातील तारेत टंगस्टन धातू असतो। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदयुक्त ऊतीमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जाते? ए अ जीवनसत्व, बी ड जीवनसत्व, सी क जीवनसत्व, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी ड जीवनसत्व। ड जीवनसत्व हे मेदयुक्त आणि युतीमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जाते। कोणते? ड जीवनसत्व हे मेदयुतीमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जाते। पुढील प्रश्न आहे, बँकांकडून 150 दिवसापर्यंतच्या मुदतीसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते? तर ए मागणी कर्ज, बी अल्पकालीन कर्ज, सी मध्यकालीन कर्ज, डी दीर्घकालीन कर्ज। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी अल्पकालीन कर्ज हे दिले जाते। बँकांकडून 150 दिवसाच्या मुदतीसाठी अल्पकालीन प्रकारचे कर्ज दिले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।